आज आपण SN1 अँड SN2 रिॲक्शन्स आपण शिकणार आहोत. SN1 अँड SN2 रिॲक्शन आपण शिकणार आहोत. पहिल्यांदा SN म्हणजे काय पहा. S म्हणजे सबस्टिट्यूशन, N म्हणजे न्यूक्लियोफिलिक. S म्हणजे काय? सबस्टिट्यूशन, N म्हणजे काय? न्यूक्लियोफिलिक. न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स. Nucleophilic substitution reactions are two types, SN1 and SN2 reactions. And these two type of reaction can be affected by some factors. These factors are, पहिल्यांदा फॅक्टर समजून घ्यायचं. नंबर 1 फॅक्टर आहे नेचर ऑफ द अल्किल ग्रुप. That is primary alkyl group, secondary alkyl group or tertiary alkyl group. नेचर ऑफ द अल्किल ग्रुप किंवा नेचर ऑफ द अल्किल हॅलाइड सुद्धा म्हणलं तर चालतं, किंवा नेचर ऑफ अल्कोहोल म्हणलं तर सुद्धा चालतं, किंवा अल्कोहोल ऑल्सो अंडरगोज न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स. नंबर 2 फॅक्टर नेचर ऑफ द सॉल्वंट. नेचर ऑफ द सॉल्वंट. सॉल्वंट हे 2 प्रकारचे कन्सिडर करायचं. एक आहे पोलार सॉल्वंट आणि दुसरा आहे नॉन पोलार सॉल्वंट. पोलार सॉल्वंट आहे, नॉन पोलार सॉल्वंट. आणि थर्ड आणि हाच महत्त्वाचा फॅक्टर आहे. हे 2 फॅक्टर रेट ऑफ रिॲक्शनसाठी असतात. आणि सर्वात महत्त्वाचा फॅक्टर आहे स्टेरिक रिपल्शन. सर्वात महत्त्वाचा फॅक्टर कोणता? स्टेरिक रिपल्शन. तर SN1 अँड SN2 रिॲक्शन बेसिकली डिपेंड्स अपॉन स्टेरिक रिपल्शन. SN1 and SN2 reaction basically depends upon steric repulsion. Now, what is the meaning of steric repulsion? It is a repulsion of groups or atoms within a molecule. It is a repulsion of groups or atoms within a molecule is known as a steric repulsion. It is a repulsion of groups or atoms within a molecule is known as steric repulsion. आता मी त्याचं एक्झाम्पल घेतो. लक्ष द्या इकडं. मी कंपाऊंड घेतलेला आहे मिथिल हॅलाइड आणि आणखीन एक कंपाऊंड मी घेतलेला आहे टर्शियरी ब्युटिल हॅलाइड. टर्शियरी ब्युटिल हॅलाइड आणि आणखीन एक कंपाऊंड मी घेतलेला आहे आयसोप्रॉपिल हॅलाइड. आणखीन एक कंपाऊंड मी घेतलेला आहे आयसोप्रॉपिल हॅलाइड. मिथिल हॅलाइड हा प्रायमरी आहे, आयसोप्रॉपिल हॅलाइड हा सेकंडरी आहे आणि टर्शियरी ब्युटिल हॅलाइड हा टर्शियरी आहे. टर्शियरी ब्युटिल हॅलाइड हा टर्शियरी आहे. ऑल अल्किल हॅलाइड अंडरगोज न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन बाय रिप्लेसमेंट ऑफ हॅलोजन आयटम. And nucleophile attack on carbon atom. Positively charged carbon atom. This one is the positive charge and this one is a negative charge. आणि हा न्यूक्लियोफाईल पॉझिटिव्हली चार्जड कार्बन आयटमवर अटॅक करतो आणि हॅलोजन आयटम का होतो? निघून जात असतो. आणि अशा रिॲक्शनला का म्हणलं जातं? न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स. ओके. हां, आता पहा. हायड्रोजन आयटम्स आर टायनी. टायनी म्हणजे छोटे. हा सुद्धा हायड्रोजन आयटम हा टायनीच आहे. हे हायड्रोजन आयटम टायनीच आहे. ह्या न्यूक्लियोफाईलला ह्या कार्बन आयटमवर अटॅक करायचा आहे तर हा 2 हायड्रोजन आयटममधून जाऊन तो अटॅक करू शकतो, कारण ह्याच्यामध्ये स्पेस आहे. रिपल्शन कमी आहे, स्पेस आहे, तो छोटा ग्रुप आहे किंवा छोटा आयटम आहे. हा न्यूक्लियोफाईल पुन्हा नंतर इथून सुद्धा जाऊ शकतो आणि ह्या 2 हायड्रोजनमधून जाऊ शकतो आणि ह्या कार्बन आयटमवर अटॅक करू शकतो. याला म्हणायचं मिनिमम स्टेरिक रिपल्शन. याला काय म्हणलं जातं? मिनिमम स्टेरिक रिपल्शन. हा न्यूक्लियोफाईल हॅलोजन आणि हायड्रोजनच्या दोघाच्या मधून तो जाऊ शकत नाही, कारण ह्या दोघांमध्ये ह्या 2 न्यूक्लियोफाईलमध्ये रिपल्शन असतं. त्यामुळे इथून अटॅक होऊ शकत नाही किंवा ह्या साईडनं अटॅकसुद्धा तो होऊ शकत नाही आहे. तर फक्त 2 हायड्रोजनमधून तो जातो आणि कार्बन आयटमवर अटॅक करतो आणि हॅलोजन आयटम निघून जात असतो. आता इकडं पहा. सेकंडरी अल्किल हॅलाइड. सेकंडरी अल्किल हॅलाइडमध्ये 2 मिथिल ग्रुप कार्बन आयटमला अटॅच आहेत. 2 मिथिल ग्रुप कार्बन आयटमला अटॅच आहेत. त्यामुळं हा न्यूक्लियोफाईल 2 मिथिलच्या ग्रुपच्या मधून अटॅक करू शकत नाही, कारण त्यामध्ये जागा नाही आहे. त्या दोघांमध्ये जास्त रिपल्शन आहे. ह्याला स्टेरिक रिपल्शन म्हणलं जातं. पण हा न्यूक्लियोफाईल मिथिल ग्रुपांनी हायड्रोजन ह्या दोघाच्या मधून जातो आणि ह्या कार्बन आयटमवर अटॅक करतो. लक्षात येते तुम्हाला? ह्या कार्बन आयटमवर अटॅक करतो सेकंडरीमध्ये.
अटॅक होऊ शकतो, डायरेक्ट अटॅक होऊ शकत असतो. सेकंडरीमध्ये मिथिल आणि हायड्रोजनमधून जाऊन तो डायरेक्ट अटॅक करू शकतो. आता पहा टर्शरीकडे या. टर्शरी अल्किल हॅलाइडमध्ये तिन्ही पण अल्किल ग्रुप आहेत कार्बन ॲटमला अटॅच असणारे. ज्या कार्बनला हॅलोजन ॲटम अटॅच आहे त्याला तिन्ही पण अल्किल ग्रुपच आहेत. हे तिन्ही पण मिथिल ग्रुप आहेत ह्या ठिकाणी. तर न्यूक्लिओफाईल जो आहे तो ह्या 2 मिथिल ग्रुपमधून जाऊ शकत नाही आहे. इथून सुद्धा तो जाऊ शकत नाही. ह्याला म्हटलं जातं स्टेरिक रिपल्शन. ह्याला काय म्हटलं जातं? स्टेरिक रिपल्शन. तर न्यूक्लिओफाईलचा डायरेक्ट अटॅक टर्शरी ब्युटिल हॅलाइडवर होऊ शकत नाही. परमनंटली लक्षात ठेवायचं. कोणत्याही टर्शरी कार्बन ॲटमवर न्यूक्लिओफाईलचा अटॅक होऊ शकत नाही, हे लक्षात ठेवा. म्हणजे टर्शरी अल्किल हॅलाइडमध्ये काय आहे? मग मॅक्झिमम स्टेरिक रिपल्शन आहे. त्यामुळं न्यूक्लिओफाईलचा अटॅक ह्याच्यावर होऊ शकत नाही आहे. आलं? सेकंडरीवर एका साईडनं होऊ शकतो. मिथिल ग्रुप आणि हायड्रोजनमध्ये होऊ शकतो. आणि प्रायमरी अल्किल हॅलाइडमध्ये 2 हायड्रोजन कोणत्याही 2 हायड्रोजनमध्ये अटॅक होऊ शकतो. तर स्टेरिक रिपल्शन मग कोणामध्ये जास्त आहे? टर्शरीमध्ये जास्त आहे. डिपेंडिंग अपॉन स्टेरिक रिपल्शन these reactions are classified into SN1 and SN2 reactions. Depending upon steric repulsion, these reactions are classified into SN1 and SN2 reaction. आता पहा इकडं. प्रायमरी अल्किल हॅलाइड गिव्स SN2 रिॲक्शन. हे लक्षात ठेवायचं. प्रायमरी अल्किल हॅलाइड गिव्स SN2 रिॲक्शन. टर्शरी अल्किल हॅलाइड गिव्स SN1 reaction. Tertiary alkyl halide gives SN1 reaction and secondary alkyl halide gives both reaction SN1 and SN2 reactions. Secondary alkyl halide gives both reaction SN1 and SN2 reaction. ह्या रिॲक्शन कशावर डिपेंड आहेत? बेसिकली SN1 आणि SN2 रिॲक्शन डिपेंड्स अपॉन स्टेरिक रिपल्शन. कुणामध्ये स्टेरिक रिपल्शन जास्त आहे? टर्शरीमध्ये आहे. म्हणून तो कोणती रिॲक्शन देतो? SN1 रिॲक्शन देतो. मिनिमम स्टेरिक रिपल्शन कोणामध्ये आहे? प्रायमरीमध्ये आहे. म्हणून तो SN2 रिॲक्शन देतो. आणि सेकंडरी मॉडरेटमध्ये दोघांच्या मधलं स्टेरिक रिपल्शन आहे म्हणून तो दोन्ही रिॲक्शन देतो. SN1 अँड SN2 रिॲक्शन देतो. लेट अस सी SN1 रिॲक्शन. आता SN1 रिॲक्शन आपण पाहूत. बेटा ह्या दोन्ही रिॲक्शनचे जे पॉईंट्स असतात, नीट पॉईंट किंवा CET पॉईंट मी डिफरन्समध्ये कव्हर करेन. ओके. पहिली ती रिॲक्शन ही समजून घ्या, व्यवस्थिशीर समजून घ्यायची. मग डिफरन्स पॉईंटमध्ये मी याचे नीट पॉईंट किंवा CET पॉईंट असतील किंवा JEE पॉईंट असतील ते मी कव्हर करणार आहे. लक्ष द्यायचं. SN1 and SN2 reaction basically depends upon steric repulsion. पहिल्यांदा पाहायचं आपल्याला SN1 रिॲक्शन मेकॅनिझम. और mechanism of alkaline hydrolysis of tertiary alkyl halide. Mechanism of alkaline hydrolysis of tertiary alkyl halides. SN1 reaction can be studied by following 5 points. SN1 reaction can be studied by 5 points. Point number 1, long form. Point number 1, long form. S means substitution. N means nucleophilic. 1 means unimolecular. 1 means unimolecular. It is a first point. Let us see second point. Overall reaction. Alkaline hydrolysis of tertiary alkyl halide.
अल्कलाइन हायड्रोलिसिस ऑफ टर्शरी अल्किल हॅलाइड. इथं केवळ सुद्धा घेऊ शकता. इट इज अ न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. इन दिस रिएक्शन हॅलोजन आयटम इज रिप्लेस्ड बाय OH. हॅलोजन आयटम इज रिप्लेस्ड बाय OH अँड प्रोड्युसेस टर्शरी ब्युटिल अल्कोहोल. ही रिएक्शन लक्षात ठेवा. टर्शरी ब्युटिल अल्कोहोल प्लस X नेगेटिव्ह. इट इज ओव्हरऑल रिएक्शन. Tertiary butyl halide on alkaline hydrolysis produces tertiary butyl alcohol is the overall reaction. Now let us see third point, mechanism. Third point is mechanism. This reaction passes through two steps. ह्या रिॲक्शनचं मेकॅनिझम हे 2 स्टेपमध्ये आहे. ह्या रिॲक्शनचं मेकॅनिझम किती स्टेप्समध्ये आहे? 2 स्टेपमध्ये आहे. आता मागे मी तुम्हाला सांगितलं होतं कोणत्याही जे कंपाऊंड न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन देतात आणि ते कंपाऊंड टर्शरी असतील तर त्याच्यावर न्यूक्लियोफाईलचा डायरेक्ट अटॅक होऊ शकत नाही. परमनंटली लक्षात ठेवायचं. ओके. 2 स्टेप रिॲक्शन आहे. स्टेप नंबर 1. आता स्टेप नंबर 1 कशी आहे पहा. सी हिअर. इट इज ए टर्शरी ब्युटिल हॅलाइड. टर्शरी ब्युटिल हॅलाइडवर न्यूक्लियोफाईलचा डायरेक्ट अटॅक होऊ शकतो का? नाही. डायरेक्ट अटॅक होऊ शकत नाही. देर इज ए स्लो डिसोसिएशन ऑफ CX बॉन्ड इन टर्शरी ब्युटिल हॅलाइड. First of all produces transition state. This one is the transition state. In transition state, carbon atom is partially bonded with halogen atom. This one is the transition state. When reaction proceeds further, CX bond undergoes complete breaking. And produces tertiary butyl carbocation. Plus X negative. लक्षात ठेवायचं पहिल्या स्टेपमध्ये काय तयार होतो? टर्शरी ब्युटिल कार्बोकटायन होतो. ह्या ठिकाणी न्यूक्लियोफाईलचा अटॅक झालेला नाही आहे. व्हाय? कारण काय? बिकॉज ऑफ द मॅक्झिमम स्टेरिक रिपल्शन. CX बॉन्डचं स्लो डिसोसिएशन होतं. ही स्लो रिॲक्शन आहे म्हणून ह्याच रिॲक्शनला काय म्हणलं जातं? RDS म्हणजेच रेट डिटरमायनिंग स्टेप. फर्स्ट ऑफ ऑल प्रोड्युसेस ट्रान्झिशन स्टेट. इन ट्रान्झिशन स्टेट हॅलोजन ॲटम इज पार्शियली बॉन्डेड विथ कार्बन. वेन रिॲक्शन प्रोसेस फर्दर देर इज अ फॉर्मेशन ऑफ टर्शरी ब्युटिल कार्बोनियम आयन किंवा कार्बोकटायन. टर्शरी ब्युटिल कार्बोनियम आयन और कार्बोकटायन. इट इज ए फर्स्ट स्टेप. नाउ लेट अस सी सेकंड स्टेप. आता सेकंड स्टेपवर आपल्याला काय करायचं आहे? सेकंड स्टेपवर आपल्याला अटॅक करायचा आहे. कुणाचा अटॅक? न्यूक्लियोफाईलचा अटॅक करायचा आहे. कुणावर? कार्बोकटायनवर. कुणावर करायचा आहे? कार्बोकटायनवर आपल्याला न्यूक्लियोफाईलचा अटॅक करायचा. तो अटॅक कसा होतो पहा. नाउ दिस वन इज द स्टेप सेकंड. ही स्टेप सेकंड आहे. दिस वन इज द टर्शरी ब्युटिल कार्बोकटायन. हा टर्शरी ब्युटिल कार्बोकटायन आहे आणि हा मी न्यूक्लियोफाईल खाली घेतलेला आहे. ओके. OH न्यूक्लियोफाईल. अटॅक ऑफ OH न्यूक्लियोफाईल ऑन टर्शरी ब्युटिल कार्बोकटायन फ्रॉम आयदर साइड ऑफ पॉसिबल बिकॉज टर्शरी ब्युटिल कार्बोकटायन इज प्लेनर. टर्शरी ब्युटिल कार्बोकटायन हा प्लेनर मॉलिक्यूल असल्यामुळं ह्या OHचा अटॅक आयदर साईड होऊ शकतो. आयदर साईड म्हणजे ज्या ठिकाणी अगोदर हॅलोजन प्रेझेंट होता ती साईड, ह्याला सेम साईड म्हणायचं आणि हॅलोजनच्या बॅक अपोजिट साईड म्हणजे ह्याला बॅक साईड म्हणायचं. म्हणजे अटॅक हा दोन्ही साईड नव्हतो, आयदर साईड होतो. सेम साईड ॲज वेल ॲज बॅक साईड. सेम साईड अटॅक हा 50% होतो आणि बॅक साईड अटॅक हा 50% होतो. सेम साईड अटॅक हा 50% आहे आणि बॅक साईड अटॅकसुद्धा किती आहे? 50% आहे. सेम साईड अटॅक 50%, बॅक साईड अटॅक 50%.
ज्या वेळेस अटॅक हा सेम साईडनं होतो त्याला म्हणलं जातं रिटेन्शन ऑफ कॉन्फिगरेशन. ओके. आणि ज्यावेळेस अटॅक हा बॅक साईडनं होतो त्यावेळेस त्याला म्हणलं जातं इन्व्हर्जन. त्याला काय म्हणलं जातं? इन्व्हर्जन. ह्या रिॲक्शनमध्ये रिटेन्शनचे प्रॉडक्ट हे 50% मिळतात आणि इन्व्हर्जनचे प्रॉडक्ट हे अगेन 50% मिळतात. म्हणूनच ह्यांना म्हणलं दोघाला मिळून म्हणलं जातं रेस्मायझेशन. दोघाला मिळून काय म्हणलं जातं? रेस्मायझेशन. ओके. आता रेस्मायझेशन हा टर्म तसं ऑप्टिकली ॲक्टिव्ह असेल तर वापरला जातो. इफ टर्शियरी अल्किल हॅलाइड इज ऑप्टिकली ॲक्टिव्ह ऑन अल्कलाइन हायड्रोलिसिस प्रोड्युसेस रेसिमिक मिक्सचर और कंपाउंड हॅव्हिंग रेस्मायझेशन ऑफ कॉन्फिगरेशन. मग आता हा जर टर्शियरी अल्किल हॅलाइड हा ऑप्टिकली ॲक्टिव्ह असेल तर म्हणतोय मी. टर्शियरी ब्युटिल हॅलाइड ऑप्टिकली ॲक्टिव्ह नाही आहे. टर्शियरी अल्किल हॅलाइड हा ऑप्टिकली ॲक्टिव्ह असेल आणि त्याचं जर अल्कलाइन हायड्रोलिसिस केलं तर तो प्रॉडक्ट आपला जो अल्कोहोल मिळतो तो अल्कोहोलमध्ये 50% डिटेशन असतं आणि 50% इन्व्हर्जन असतं. म्हणजेच तो रेसिमिक मिक्सचर आहे. रेसिमिक मिक्सचर म्हणजेच ऑप्टिकली इनॲक्टिव्ह आहे. रेसिमिक मिक्सचर म्हणजेच काय? ऑप्टिकली ॲक्टिव्ह. म्हणजे प्रॉडक्ट कसा मिळेल? ऑप्टिकली इनॲक्टिव्ह मिळेल. प्रॉडक्ट कसा मिळेल? ऑप्टिकली इनॲक्टिव्ह मिळेल. मग आता वयचा अटॅक झाला. वयचा अटॅक झाल्यानंतर पहिल्यांदा हा अटॅक फास्ट आहे. पहिल्यांदा मिळेल आपल्याला ट्रान्झिशन स्टेट. ट्रान्झिशन स्टेट. नाउ दिस वन इज द ट्रान्झिशन स्टेट. ट्रान्झिशन स्टेट. When reaction proceeds further, there is a formation of two products. दोन प्रॉडक्ट कोणते मिळतील? रिटेन्शन ऑफ कॉन्फिगरेशनचा एक प्रॉडक्ट मिळेल आणि इन्व्हर्जन ऑफ कॉन्फिगरेशनचा प्रॉडक्ट एक मिळेल. या दोघाला मिळून काय म्हणलं जातं? रेस्मायझेशन. म्हणजे या ठिकाणी आपल्याला दोन प्रॉडक्ट तयार करायचे आहेत. OH राईट साईडला घेतला म्हणजे हा 50% रिटेन्शनचा प्रॉडक्ट आहे प्लस हा लेफ्ट साईडला मी OH घेतलेला आहे आणि हा जो आहे तो 50% इन्व्हर्जनचा प्रॉडक्ट आहे आणि ह्या दोघाला मिळून काय म्हणलं जातं? आणि हे रेसिमिक मिक्सचर आहे म्हणूनच म्हणायचं रेस्मायझेशन. म्हणून काय म्हणलं जातं? रेस्मायझेशन. आणि रेसिमिक मिक्सचर इज ऑप्टिकली इनॲक्टिव्ह. समजलं बेटा मेकॅनिझम तुम्हाला? इट इज अ फर्स्ट स्टेप. फर्स्ट स्टेपमध्ये काय तयार होतं? टर्शियरी ब्युटिल कार्बोकटायन मिळतो आणि सेकंड स्टेपमध्ये टर्शियरी ब्युटिल कार्बोकटायनवर OH न्यूक्लिओफाईलचा अटॅक सेम साईड ॲज वेल ॲज बॅक साईडनं होतो. सेम साईडनं अटॅक हा 50% होतो, बॅक साईडनं अटॅक हा 50% होतो आणि आपल्याला ट्रान्झिशन स्टेट मिळेल आणि नंतर अल्कोहोल मिळेल. इफ टर्शियरी अल्किल हॅलाइड इज ऑप्टिकली ॲक्टिव्ह, product is रेसिमिक मिक्सचर, इट इज ऑप्टिकली इनॲक्टिव्ह. हे परमनंटली लक्षात ठेवायचं. ओके. इट इज ए विच स्टेप? थर्ड स्टेप मेकॅनिझम. नाउ लेट अस सी कायनेटिक एक्सप्रेशन. फोर्थ स्टेप आहे कायनेटिक एक्सप्रेशन. फोर्थ स्टेप इज कायनेटिक एक्सप्रेशन. पहा इकडे लक्ष द्या काळजीपूर्वक. फोर्थ स्टेप इज कायनेटिक एक्सप्रेशन. आता पहिली स्टेप पहा. त्या पहिल्या स्टेपला रेट डिटरमायनिंग स्टेप म्हणलं जातं आणि रेट डिटरमायनिंग स्टेपमध्ये टर्शियरी ब्युटिल कार्बोकटायन फॉर्मेशनसाठी OHचा सहभाग आहे का? तर नाही. फ्रॉम रेट डिटरमायनिंग स्टेप इट इज क्लिअर दॅट rate of this reaction depends upon only tertiary butyl halide, not OH. Tertiary butyl halide, not OH. Therefore, rate law can be written as R equal to K into concentration of tertiary butyl halide. ह्या ठिकाणी OH घ्यायचा नाही म्हणून ह्या रिॲक्शनला काय म्हणलं जातं? युनिमॉलिक्युलर न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. ह्या रिॲक्शनचा जो रेट आहे तो कोणावर डिपेंड आहे? फक्त टर्शियरी ब्युटिल हॅलाइडवर आहे. त्यामुळे ह्या रिॲक्शनला काय म्हणलं जातं? युनिमॉलिक्युलर न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. हिअर R इज द रेट ऑफ रिॲक्शन अँड K इज द रेट कॉन्स्टंट. लक्षात ठेवा.
From rate determining step, it is clear that rate of this reaction depends upon concentration of only tertiary butyl halide. Hence, this reaction is known as unimolecular nucleophilic substitution reaction. Let us see fifth point. Let us see fifth point. Fifth point is energy profile diagram. Fifth point is energy profile diagram. Short form is EPD. Short form is EPD. Energy profile diagram. आता हे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आहे. हे काय आहे? ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आहे. रिॲक्शनचा प्रोग्रेस कसा झालेला आहे हे दाखवणारं हे एक ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आहे. एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस. त्यानंतर या ठिकाणी घेतलं रेट ऑफ रिॲक्शन किंवा प्रोग्रेस ऑफ रिॲक्शन लिहा. रेट ऑफ रिॲक्शन म्हणण्यापेक्षा प्रोग्रेस ऑफ रिॲक्शन. आणि या ठिकाणी आहे पोटेन्शियल एनर्जी. या ठिकाणी पोटेन्शियल एनर्जी. किती स्टेप रिॲक्शन आहे? 2 स्टेप रिॲक्शन. त्यामुळे आपल्याला व्यवस्थिशीर याचं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन दाखवायचं आहे. ह्या ठिकाणी आहेत रिॲक्टंट. रिॲक्टंट आहेत टर्शियरी ब्युटिल हालाइट प्लस OH निगेटिव्ह. ह्या ठिकाणी आहे ट्रान्झिशन स्टेट 1 पहिल्या स्टेपमध्ये तयार झालेली. ही आहे ट्रान्झिशन स्टेट 2. हा एनर्जी डिफरन्स हा डेल्टा E असतो आणि हा सुद्धा एवढा छोटासा सुद्धा डेल्टा Eच असतो आणि हा जो एनर्जी डिफरन्स आहे हा डेल्टा H असतो. डेल्टा H. आणि या ठिकाणी प्रॉडक्ट आहेत. प्रॉडक्ट आपले कोणते कोणते आहेत? टर्शियरी ब्युटिल अल्कोहोल प्लस X निगेटिव्ह. टर्शियरी ब्युटिल अल्कोहोल प्लस X निगेटिव्ह. तर आता मी डेफिनेशन तयार करणार आहे. पहिल्यांदा डेफिनेशन पाहिजे आपल्याला एनर्जी प्रोफाईल डायग्राम. इट इज ए कर्व ऑब्टेन्ड बाय प्रोग्रेस ऑफ रिॲक्शन वर्सेस पोटेन्शियल एनर्जी इज नोन एज एनर्जी प्रोफाईल डायग्राम. It is a curve obtained by progress of reaction versus potential energy is known as energy profile diagram. It is a first definition. Second definition आहे डेल्टा E. डेल्टा E म्हणजे एनर्जी ऑफ ॲक्टिवेशन. डेल्टा E म्हणजे काय? एनर्जी ऑफ ॲक्टिवेशन. नाउ लेट अस सी डेफिनेशन. इट इज ए पोटेन्शियल एनर्जी डिफरन्स बिटवीन. इट इज ए potential energy difference between transition state and reactant. It is a potential energy difference between transition state and reactant is known as energy of activation. Energy of activation. आणखीन एक डेफिनेशन याची आपल्याला तयार करता येते. ती सेकंड डेफिनेशन पहा. एनर्जी सप्लाइड टू रिॲक्टंट. एनर्जी सप्लाइड टू रिॲक्टंट टू रीच ट्रान्झिशन स्टेट. टू रीच transition state is known as energy of activation. That is a delta E. It is delta E. Let us see another definition, delta H. हा डेल्टा H आहे. ह्या ठिकाणी रिॲक्टंट आहे आणि ह्या ठिकाणी प्रॉडक्ट आहे. ह्या ठिकाणी कोण आहेत? रिॲक्टंट आहेत. ह्या ठिकाणी कोण आहेत? प्रॉडक्ट आहेत. आता डेफिनेशन तयार करायची. इट इज ए पोटेन्शियल एनर्जी डिफरन्स बिटवीन प्रॉडक्ट अँड रिॲक्टंट. It is a potential energy difference between product and reactant is known as delta H म्हणजे heat of reaction. Is known as delta H म्हणजेच काय? heat of reaction. It is a potential energy difference between product and reactant is known as heat of reaction. त्यानंतर आहे ट्रान्झिशन स्टेट. ह्याला दुसरं नाव आहे ॲक्टिवेटेड कॉम्प्लेक्स. ॲक्टिवेटेड कॉम्प्लेक्स. ट्रान्झिशन स्टेट म्हणजेच काय? ॲक्टिवेटेड कॉम्प्लेक्स. लेट अस सी डेफिनेशन. आता हे पहा, ही ट्रान्झिशन स्टेट आहे. हायेस्ट काय हो ट्रान्झिशन स्टेटमध्ये? हायेस्ट आहे पोटेन्शियल एनर्जी. हायेस्ट काय? पोटेन्शियल एनर्जीची हायेस्ट असते. इट इज ए इमॅजिनरी और हायपोथेटिकल स्टेट. इट इज इमॅजिनरी और हायपोथेटिकल स्टेट कॅनॉट बी आयसोलेटेड. कॅनॉट बी आयसोलेटेड. cannot be isolated and having maximum potential energy. And having maximum potential energy is known as the transition state
or activated complex is known as transition state or activated complex. ओके, आता हा जो ग्राफ आहे, दिस रिॲक्शन इज एक्झोथर्मिक रिॲक्शन. दिस रिॲक्शन इज एक्झोथर्मिक रिॲक्शन. एक्झोथर्मिक रिॲक्शनमध्ये लक्षात असू द्या, पोटॅन्शियल एनर्जी, एक्झोथर्मिक रिॲक्शन म्हणजे काय, पोटॅन्शियल एनर्जी ऑफ द रिॲक्टंट इज greater than that of the product. Greater than that of the product. That reactions are known as exothermic reactions. That reactions are known as exothermic reaction. म्हणजे ही जी रिॲक्शन आहे, ही रिॲक्शन कशी आहे, एक्झोथर्मिक आहे आणि याचा डेल्टा एच हा निगेटिव्ह असतो. डेल्टा एच कसा असतो, निगेटिव्ह असतो. निगेटिव्ह म्हणजे हीट इव्हॉल्ड होत असते. हीट काय होत असते, इव्हॉल्ड होत असते, याला म्हणलं जातं. आणि ऑलवेज लक्षात ठेवायचं, प्रॉडक्टची पोटॅन्शियल एनर्जी ही रिॲक्टंटच्या पोटॅन्शियल एनर्जीपेक्षा कशी असते, कमी असते, किंवा रिॲक्टंटची पोटॅन्शियल एनर्जी प्रॉडक्टपेक्षा कशी असते, जास्त अशी. अशा रिॲक्शनला काय म्हणलं जातं, अशा रिॲक्शनला काय म्हणलं जातं, एक्झोथर्मिक रिॲक्शन्स. हे झाली आपली SN1 रिॲक्शन. पुढच्या पिरियडमध्ये आपण SN2 रिॲक्शन शिकणार आहोत. पुढच्या पिरियडमध्ये काय शिकणार आहोत, SN2 रिॲक्शन शिकणार आहोत. थँक्यू व्हेरी मच.